2023, 24 आणि 24-25ची वर्षाची जी PhD विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे, या प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी या विद्यार्थ्यांनी गेली सातत्यानं आंदोलन केली आहेत। फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकातसुद्धा या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र सरकारने त्यांना आश्वासित केलं, मात्र दिलेला शब्द या सरकारने पाळला नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे। अद्यापही शिष्यवृत्ती आम्हाला मिळालेली नाही आणि आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्तालयामध्ये आलेलो आहोत, मात्र पोलिसांकडून ही परमिशन नाकारली जाते अशा विद्यार्थ्यांचा जो आहे तो आरोप आहे। सध्या हे विद्यार्थी आपल्या समवेत आहेत। तुम्ही परत आंदोलनाच्या भूमिकेवरती आहात, पोलीस आयुक्तालयामध्ये आलेले आहेत, आंदोलनाची परमिशन घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। काय पोलिसांकडून तुम्हाला सांगण्यात येत आहे? सर ॲक्च्युली मागील 3-4 दिवसापासून आम्ही वर्किंग डेजपासून प्रयत्न करत आहोत। डेक्कन पोलीस स्टेशन असेल की आम्हाला पुन्हा एकदा आम्ही जे आंदोलन स्थगित केलं होतं 15 ते 22 सप्टेंबरपर्यंत आम्ही जे आंदोलन केलं होतं गुडलक चौकामध्ये बसून अतिशय संविधानिक पद्धतीचा वापर करून शांततेय पद्धतीने आम्ही तिथे आंदोलन केलं, नियमामध्ये राहून। तर आमचा आवाज कुठेतरी सरकार ऐकेल असं अपेक्षा होती। त्यांचं आम्हाला आश्वासन पण आलं सरकारचं, पण कुठल्याही प्रकारे आमचं ते अजूनही त्याच्यावरती काही पुढे ठोस पाऊल आलेलं नाही आहे। म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा पावित्र्य आहे की आम्हाला सरकारला त्या ठिकाणी ऐकवण्यासाठी आम्हाला उद्या म्हणजे सोमवारी जे आहे तर आम्हाला पुण्यापासून ते आम्ही थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत जे चालत या ठिकाणी मुलं असतील मुली असतील सर्व PhDचे विद्यार्थी जे आहेत हे सर्व चालत मोर्चा काढणार आहेत। तो आमचा आक्रोश त्या ठिकाणी सरकारने नक्की नोंद करावा। गुडलक चौकामध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलनासाठी बसला होता त्यावेळेस अनेक विरोधी पक्षातले जे नेते आहेत तुम्हाला येत होते, भेटत होते, आश्वासित करत होते। काही नेत्यांकडून तुम्हाला आश्वासित करण्यात होतं, त्यावेळेस तुम्हाला काय शब्द दिला होता? त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमचा जो आवाज आहे तो पोचवू त्या ठिकाणी मंत्रालयापर्यंत। पण त्या ठिकाणी अजूनही मी तेच पुन्हा सांगतो की कुठल्याही प्रकारे आम्हाला अजून 2-3 कॅबिनेट मीटिंग त्या आमच्या आंदोलनानंतर झाले आहेत, पण कुठल्याही प्रकारे अजून आम्हाला सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर नाही आहे। वरून ॲडिशनली त्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की आम्ही आज पुन्हा एकदा जेव्हा परवानगी मागतोय मागच्या 3-4 दिवसापासून सेम त्याच जागेवर आंदोलन करण्यासाठी, तर कुठल्याही प्रकारे आम्हाला पोलीस स्टेशन रिस्पॉन्स देत नाही, ते आम्हाला परवानगी देत नाही। हातामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी आहेत सर, पॉलिटिशियन्स नाही आहेत, यांच्या हातामध्ये नोटिसा टेकवण्यात येत आहेत, यांना धमक्या देण्यात येतात की तुमचे करिअर आम्ही धोक्यामध्ये टाकू असं तसं। तर मला हेच सांगणं आहे यांचा जो अधिकार आहे, काय मागतायत हे मुलं, राईट टू फेलोशिप मागतायत, त्यांचा रिसर्चसाठी तुम्ही मदत करा गव्हर्नमेंटला, एवढंच यांचं मागणं आहे। तर ते मान्य न करता गव्हर्नमेंट त्यांच्यावरती दबाव टाकतं आहे, पोलिसांना सांगतं आहे की यांना परवानगी देऊ नका। बरं ठीक आहे, गुडलक चौकामध्ये देऊ नका, कलेक्टर ऑफिसला गेलो, तिथल्या पोलीस स्टेशनला भेटलो, तेही म्हणता आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही। अरे तिथे बाकीचे आंदोलनं करतायत की, मग आम्ही काय आहे, आम्हाला का देत नाही परवानगी? विद्यार्थी आहेत ना सर्वसाधारण। कलेक्टर ऑफिसला पण गेलो होतो तर तिथूनही आम्हाला काही परवानगी अजून मिळालेली नाही आहे। तर आमची त्या ठिकाणी सरकारवर नाराजी आहे की तुम्ही फेलोशिप पण देत नाही आहे आणि साधा विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून पण घेत नाही, तो पण आवाज तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय। आणखी काही या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्यासमोर चर्चा करणार आहोत। गुडलक चौकामध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलनात बसला होता त्यावेळेस मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू होता, एक ठिकाणी बाप पावसामध्ये होता, तुम्ही सुद्धा पावसात फुटपाथावरती बसले होते, त्यावेळेस सरकारला तुमचा आवाज ऐकता आला नाही। आता काय पवित्रता घेतलाय तुम्ही? सर, जेव्हा गुडलक चौकामध्ये आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की भर पावसामध्ये विद्यार्थी तिथं उपस्थित होते। तब्येतीचे पण इश्यू सर्वांना झाले, पण विद्यार्थी तिथून हटले नाहीत आणि तिथं तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण संविधानाच्या बाउंड्रीमध्ये राहून ते आंदोलन झालं आहे। कुठल्याच विद्यार्थ्यांनी गलका केला नाही, कुणाला त्रास होईल असं वागले नाहीत। मग आमचं म्हणणं आहे की आम्ही तुमचं ऐकतोय ना, आम्ही सर्व पूर्ण नियमांमध्ये राहून करतोय। मग तसं म्हटल्यानंतर आम्ही वाट पण पाहिली त्यांच्या निर्णयाची, पण कुठल्याही त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही। मग रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मग आम्ही परत हे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला। काल आम्ही डेक्कन पोलीस स्टेशनला बसलो होतो, 2-3 तास बसवल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला परमिशन नाही देऊ शकत। मग आमचं म्हणणं असं आहे की का नाही देऊ शकत, आम्ही तर सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहोत। आम्ही म्हणत आहोत की आम्ही सर्व कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होऊ देणार नाही। तर आमचं असं ठरलं आहे की जर आम्हाला परवानगी नाही मिळाली तर उद्या आम्ही लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही ते करणार। खरं तर विद्यार्थी हे देशाचं भवितव्य असतं। लाडकी बहीण एकीकडे सरकार म्हणते, पण तुमच्यासारख्या लाडक्या बहिणींची सरकारला कदर नाही काय? सर, सगळं जर आपण बघितलं तर याचा अर्थ असाच होतो की सरकारला फक्त जे शैक्षणिक गोष्टी आहे यासाठीच खर्च करण्यासाठी पैसा नाही, बाकीचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे कुठेही फरक पडलेला नाही। पण जेव्हा आम्ही फेलोशिपसाठी
ज्या काही आमच्या मागण्या असतात तिथेच नेहमी सरकारचा फंड कमी पडतो. आणखी काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासमवेत चर्चा करूयात. सातत्यानं तुम्ही आवाज उठवतायत, यापूर्वीसुद्धा सरकारला असेल किंवा प्रशासनाला तुम्ही सांगितलं आहे वेळोवेळी. आता मात्र तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित जमला आहेत. आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमची फक्त सरकारकडे एकच मागणी आहे. आम्ही गेले सप्टेंबर 15पासून जे आंदोलन चालू केलं होतं आणि 22 सप्टेंबर आम्ही स्थगित केलं, त्यावेळी आमची एकच मागणी होती. ते सर्व जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला हे 4ही कृषी विद्यापीठातले विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातून अकोला असेल, परभणी असेल, राहुरी असेल आणि दापोली असेल, ते सर्व आज रस्त्यावरती उतरलेत. जवळपास 150च्या संख्येने विद्यार्थी येत आहेत. अजून काही विद्यार्थी येणार आहेत उद्या. आम्ही उद्या जर आम्ही आज म्हणजे काल आम्ही डेक्कन पोलीस स्टेशन येथे परमिशनसाठी गेलो होतो. तिथं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला DCPSB इथे तुम्हाला परमिशन भेटेल. तर आज आम्ही इथं आलेलो आहे. इथं आलं पाहतो तर आज 1 तास होऊन गेला आम्हाला. तर इथं कोणीही आम्हाला एंटरटेन केलेलं नाही आहे. उलट आम्हाला इकडं तिकडे चक्रा मारायला लावत आहेत. आमचे काही सहकारी कलेक्टर ऑफिसलाही गेले परमिशन मग तिथं आंदोलन करण्यासाठी. ते तर प्रशासनाची जागा आहे, तिथं आपला हक्क आहे, तिथं आपण आंदोलन करू शकतो. तर तिथेही आम्हाला परमिशन नाकारण्यात आली. तर एकंदरीत असं दिसतं की आम्हाला कुठेही आंदोलन करून द्यायचं नाही आहे, आम्हाला कुठे रस्त्यावर येऊन द्यायचं नाही आहे. तर हे होत नाही तर तुम्ही सरकार लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आम्हाला वेटीस नाही धरलं पाहिजे. तर या अनुषंगाने आम्ही उद्या सकाळी पुणे येथून आम्ही मुंबई आझाद मैदानाकडे परमिशन असो नसो आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत. यामध्ये सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी. आणि आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, त्यांचीही आम्ही भेट घेणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या भेटीच्या आधी हे सर्व त्यांना समजलं पाहिजे, ह्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत. तर एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, यांनी लवकरात लवकर आमचा मुद्दा लक्षात घेऊन आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा. कारण की आम्ही सर्व विद्यार्थी, कृषीचे विद्यार्थी विद्यापीठामधील सगळे रिसर्च सोडून आज रस्त्यावरती फिरतो आहे. आम्ही गेले ज्या दिवशी आम्हाला आश्वासित करण्यात आलं त्याच्यानंतर आम्हालाही माहिती आहे, आम्ही शेतकऱ्याचे विद्यार्थी आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अतिवृष्टीचा हाकार होता. त्यामध्ये पूर्णपणे लक्ष सरकारचं जे काही मंत्री असतील, पालकमंत्री सगळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये होते, त्यांचं काम करत होते. त्यावेळेस आम्हीही जरा काढता पाय घेतला, पण सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत असेल तो चांगला निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही आमच्यासाठी परत लढत आहोत, कारण कुठेतरी आम्हालाही न्याय भेटला पाहिजे. आम्ही त्याच शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहोत. तर आमची जी मागणी आहे प्रामुख्याने 2023, 24, 24, 25 सर्व संस्थाचे बॅचेस आहेत, त्यांची तुम्ही जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून त्याचबरोबर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या असतील त्या तुम्ही मान्य करत लवकरात लवकर सरकारची अशी मागणी आहे आमची. एकीकडे शिष्यवृत्ती प्रलंबित आहेच, मात्र जो आमचा आंदोलनाचा हक्क आहे तो सुद्धा आमच्याकडून हिरावून घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला आंदोलनाची सुद्धा परमिशन दिली जात नाही, याची खंत जी आहे ते विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.